गिरणीतून साधे तांदूळ दळून आणलेत न भाजता, तर त्याच्यात 3 वाटी मी पीठ घेतले. चाळून घेतल्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी फुटाण्याची डाळ, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे मिक्सरती फिरवून घेतले. त्यात चाळून घेतले. 3 वाट्या तांदळाच्या पिठाने 1 वाटी फुटाण्याची डाळ, 4 चमचे नंतर तीळ टाकले, ओवा टाकला, हिंग टाकले, तिखट मीठ टाकले, लाल तिखट मीठ चवीपुरतं. नंतर 1 चमचा मोहन टाकायचं. चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आणि हाताने मळून घ्यायचं. चांगला असा मुटका झाला पाहिजे. तेल गरम करायला ठेवले, पाणी पण गरम करायला ठेवले. तर पाणी चांगलं उकळलं की त्यात थोडं थोडं घालून घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा. 10 मिनटं ठेवायचं. नंतर आपण हे मळून घेऊया. आता पहिल्यांदा 4 गोळे करून घेते मी. आता एक गोळा घेऊया, त्याला कोमट पाणी लावून चांगले मळून घेऊया. इकडे तेल पण आपलं गरम होते. शेवला आतून तेल लावले, त्यात ते ठेवले पीठ. आणि नंतर चकल्या आपण ताटावरती पाडून घेऊया. तेल पण आपलं गरम झाले, त्यात चकली सोडूया आणि चांगलं दोन्हीकडे तळून घेऊया. तर मस्त अशी कुरकुरीत चकली तळून झाले. अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते. करायची एकदम सोपी पद्धत आहे. शेवटपर्यंत हे कुरकुरीत राहतात, मऊ पडत नाहीत.